हां. तर माझा तुम्हाला आता प्रश्न आहे की कोल्ड्रिंक्स कोण कोण पितं? खरं बोलायचं, कोणी खोटं नाही बोलायचं. अरे वा, सगळ्यांचे एकूण एक विद्यार्थ्यांचे हात वरती. म्हणजे सगळीजणं कोल्ड्रिंक्स पिता ना? कोणतं कोणतं कोल्ड्रिंक्स पिता? हा, आता हात खाली घ्या. मला समजलं तुम्ही सगळेजण कोल्ड्रिंक पिता, पण तुम्हाला माहिती आहे का मी नाही घेत कोल्ड्रिंक, आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला हा. आणि मी जर कोल्ड्रिंक्स घेत असते तर मी तुम्हाला हा प्रश्नच विचारला नसता. ते म्हणतात ना, आधी स्वतः करायचं मग आपण दुसऱ्याला सांगायचं. मग तसं मी आधी स्वतः करते आणि मग मी तुम्हाला सांगते किंवा विचारते. ठीक आहे, मग आता सांगा मला कोणत्या कोणत्या कोल्ड्रिंक्स घेता तुम्ही? थम्सअप, स्प्राईट, हां, माझा. हां, आता बघा ऐका, आता तेच जर मी तुम्हाला नेत्यांची नावं विचारली तर सांगता येतील? एवढी नावं सांगता येतील? वैज्ञानिकांची नावं विचारली, एवढी नावं सांगता येतील? नाही येणार ना? नाही येणार. म्हणजे बघा, आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवतोय आणि कोणत्या गोष्टी विसरतोय. जे आपल्या अभ्यासातलं आहे लाले ते आपण विसरतोय, हो ना? आणि कोल्ड्रिंक्स नंतर कोल्ड्रिंक्सची नावं माझा, थम्सअप, कोकोकोला ही नावं आपली पटकन पाठ होतात. पिक्चरची नावं ती पण लगेच लक्षात राहतात, हो ना? हो की नाही? आता माझा दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी की घरातली कामं मुलींनी करायची का मुलांनी करायची? एकही कोणीतरी उभं राहून उत्तर द्या. दोघांनी केली पाहिजे. ठीक आहे, इकडे अजून कोणाचं मुलांपैकी कोण उत्तर देत आहे? विहान, तुला काय वाटतं? घरातली कामं मुलींनी करावी का मुलांनी करावी? बाकीच्यांनी अजिबात नाही बोलायचं, उभं राहून बोल. दोघांनी पण करावी. ओके, अंश तुला काय वाटतंय? घरातली कामं मुलींनी करावी का मुलांनी करावी? आईला समजा मदतीची गरज असेल, हां, आणि मुलगी पण अवेलेबल आहे, मुलगा पण अवेलेबल आहे घरामध्ये, मग कोणी मदत करावी? हां, मुलींनी मदत करावी. ओके, आता उभा राहा अंश. का, तुला का असं वाटतं मुलींनी मदत करावी, मुलांनी का करू नये? म्हणजे तू पण अवेलेबल आहेस घरामध्ये, हां, आणि तुझी सिस्टर पण, बहीण पण अवेलेबल आहे. मग तू आत्ता उत्तर काय दिलंस की बहिणीने मदत करावी. तू का करू नये? तिनेच का करावी मदत? सांग बघू दे, तुझ्या मनातलं सांग उत्तर. अर्जुन, तुला काय वाटतं? तुला बहीणच नाही आहे ना, पण तरीसुद्धा उभा राहा. तरीसुद्धा समजा अंश पण आहे घरी, त्याची बहीण पण आहे, तर अंशचं म्हणणं आहे की त्याच्या बहिणीने काम करावं, आईला मदत करावी, त्याने नाही, तो नाही करणार. असं का? आर्या, तुला काय वाटतं? हां, रुणाली उभी राहा. तुझा दादा पण घरी आहे, हां, आणि तू पण घरी आहेस. आईला काहीतरी कामामध्ये मदत पाहिजे, मग आई कोणाकडे मदत मागते? दोघांकडे मागते. मग मदत कोण करतं पटकन? तू करतेस मदत, दादा नाही करत. करतो. पण बघा, घरामध्ये समजा बहीण भाऊ दोन्ही अवेलेबल आहेत आणि आईला मदत पाहिजे आणि आईने मदतीसाठी हात मागितला तर पहिल्यांदा मुलगीच जाते मदतीला, हो की नाही? मुलगा काय म्हणतो? मी नाही, ताईला सांग. नाहीतर छोटी बहीण असेल तर तिला सांग, मी नाही आणणार, असं बोलतो ना पहिल्यांदा. हा, आता एकटाच मुलगा असेल आईला घरामध्ये तर ऑब्व्हियसली तो करतो. पण असेही मुलं असतात की आईने सांगितलं दुकानावर जाऊन नये, खाऊ घेऊ नये किंवा हे साखर घेऊ नये किंवा कांदे घेऊ नये, तर ते सांगतात नाही, आम्ही नाही आणणार. जाता कोण कोण जाता पटकन? ओके, म्हणजे आईने सांगितलं लगेच तुम्ही जाता, हो ना?
आईला नाही नाही म्हणत ना? आईला नाही म्हणता? मुलींनी जास्त शिकलं पाहिजे का मुलांनी जास्त शिकलं पाहिजे? घरामध्ये समजा बेताची परिस्थिती आहे, हां, आणि मुलगा पण शाळेत जातोय, मुलगी पण शाळेत जात आहे, ओके. तर मग मुलींनी चांगलं शिकावं त्या घरातल्या, काय मुलांनी चांगलं शिकावं? दोघांनी शिकावं. नक्की? नक्की ना? असंच तुमचं खरं मत आहे ना? समजा तुम्हाला शिक्षक एखाद्या वर्गामध्ये ओरडले किंवा शाळेमध्ये ओरडले, हां, मग तुम्हाला काय वाटतं त्यावेळेला? शिक्षकांविषयी राग येत असेल ना? खोटं बोलू नका कॅमेरावर आहात म्हणून, खरं बोलायचं. अंश येतो ना राग? नाही येत राग? कधीच नाही येत. मॅडम ओरडल्या तर नाही येत राग? रुद्र तुला पण नाही आहे? मग तुम्ही त्या शिक्षकांच्या ओरडण्यातून सार्थक स्वतःची चूक काय झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करता का? का आयुष्य असं वाटतं का की आपली चूक सुधारली पाहिजे? हां, स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करता ना? किती केलात सांगा मला उदाहरणासहित. हो बोललात ना आता? मग स्वतःमध्ये काय बदल घडवण्याचा प्रयत्न केलात? हां, की असं उदाहरण सांगा की मला मॅडम किंवा सर त्या गोष्टीवरून ओरडलेले, पण मी आता त्याच्यानंतर स्वतःमध्ये बदल घडवून आणला. हा सर आली. शाळेत मस्ती न करण्यामध्ये. का तू आधी मस्ती करायचीस का? नाही, मग पण जास्त आवाज यायचा मुलींचा वरती, त्यामुळे आता मी आवाज पण करते. ओके, चांगली गोष्ट. उभं राहा. याला तुम्ही ओळखता ना? काय याचं नाव? सार्थक, तू कितवीला आहेस? 5वीला आहेस. तू कितवीपासून या शाळेत येतोस? दुसरीपासून येतोस या शाळेत. ओके. मग तू दुसरीपासून नियमित या शाळेत येतोस दररोज? मग असं का करतोस? कधी कधी येतोस? बरं असतं, कधी कधी गाडी मिळत नाही म्हणून. ओके. तुला काय बनायचंय मोठं होऊन? हां, तू घरातला मोठा भावंडापैकी मोठा आहेस ना? मग तुला काय बनायचंय? सांग, काय बनायचंय सांग. हां, अजून काही ठरवलं नाही आहेस का? अजून सार्थकने काय बनायचंय ते ठरवलं नाही. आता समजा मी तुला एक प्रश्न विचारते की तुला लॉटरी लागली आत्ता, हां, लॉटरी लागली करोडोची, ओके. तर तुला पहिलं काय करशील त्याच्यातून? काय करशील? घर बांधशील. नंतर हां, असेच खाऊ पार्टी करण्यात पैसे वापरशील का ते? मग घर बांधणार आहे सार्थकला जर लॉटरी लागली तर, आणि नंतर तो काय करणार आहे? आता मी सार्थकला प्रश्न विचारला, सार्थक तू दुसरीपासून या शाळेत आहेस तर तू नियमित शाळेत यायचास का? तर तो बोलला नाही, मी कधी कधी नाही यायचो दांड्यावर. मी विचारलं काय दांड्या मारायच्या असतं? त्याने उत्तर दिलं की कधी कधी तब्येत बरी नसायची किंवा बस भेटायची नाही. पण ॲक्च्युलीमध्ये सार्थक तू ज्या ठिकाणी राहतोयस आत्ता तिथपासून शाळा एवढी लांब नाही आहे आणि किंवा अवघड रस्ता नाही आहे, हो की नाही? आपण काही गावांमध्ये परिस्थिती बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या मुलांना रानातून जंगलातून वाट तुळवत जावं लागतं शाळेमध्ये, हो की नाही? नदी पार करून जावं लागतंय, आणि त्या नदी पार करायला त्यांना काही साकव पण नाही आहे, नदीवर घातलेला होडी पण नाही आहे. मग त्यांना काहीतरी पर्यायी व्यवस्था करून ती नदी पार करून शाळेमध्ये यावं लागतंय.
आणि आपण नशीबवान आहोत की आपल्याला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित म्हणजे शाळा एवढी काही लांब नाही आहे, अवघड ठिकाणी नाही आहे, जवळ आहे, ऑन द रोड आहे. आणि तुझ्या घरापासून इथपर्यंत येईपर्यंत तर अवघड रस्ता नाही आहे का? काटाकुट्यानी पण असा व्यापलेला आहे नाही आहे, सोपं आहे ना. मग आपण ठरवलं तर आपण शाळेमध्ये दररोज जाऊ शकतो ना. आणि आता प्रत्येक पालकाकडे गाडी आहे ना, सगळ्यांकडे आहेत ना गाड्या. मग जर समजा बस नाही मिळाली तर आपण बाबांना सांगायचं पप्पा सोडा शाळेमध्ये, हो की नाही. पप्पा कामाला जाणार असतील तर पप्पांना आधी सांगायचं पप्पा नाही, आधी मला शाळेत सोडा, आम्हाला लवकर सोडलं तरी चालेल, मग तुम्ही कामाला जा. काही विद्यार्थी रिक्षाने येतात शाळेत, हो ना. बडसे बघा, कोण कोण येतात रिक्षानी? बघा, म्हणजे तुमची किती छान परिस्थिती आहे की तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये येऊन सुद्धा तुम्ही रिक्षानी येताय. शहराच्या ठिकाणी मुलं जातात रिक्षानी. मग आपले पालक जर आपले एवढे लाड करतायत तर आपण अभ्यास करणं आपलं काम आहे ना, ते तुम्ही करता का? असा कोणता विद्यार्थी आहे की तो कधीच खोटं बोलत नाही? आहे का कोणी की मी कधीच खोटं बोलत नाही? बघा, कोणीच नाही आहे, कोणाचाच हात वरती नाही आहे. नाही आहे म्हणजे तुम्ही माझ्याशी पण खोटं बोलला. हो, मी काय विचारलं, असा कोणता विद्यार्थी आहे का जो कधीच खोटं बोलत नाही? कधीच. म्हणजे तुम्ही खोटं बोलता का? शाळेत यावंसं वाटतं सकाळी? शाळा कधी सुटते असं वाटतं? वाटतं ना? नाही वाटत? शाळा अशीच चालू राहावी रात्रभर असं वाटतं? पण अभ्यास नसावा ना? पण काय वाटतं? अभ्यास नसावा, नुसती गब्बत, खेळ, नंतर गाणी एवढंच असावं, हो ना. आणि अभ्यास पण असावा. कोणाला असं वाटतं की मी काहीतरी नवीन म्हणजे मला तयार करायचं आहे, असं कोणाला वाटतं? नेहमी काहीतरी वाटत असं की नवीन काहीतरी तयार करायचं, नवीन काहीतरी बनवायचं. ओके, साईचा हात वरती आहे. साई, व तू त्या दृष्टीने काही प्रयत्न केलेस का? नाही केलेस का? नाही केलेस? करायला पाहिजे ना. जय, तुला वाटतं ना? मग तू त्या दृष्टीने काही हालचाल करतोस का? प्रयत्न करतोस का? हां, जास्त नाही. मग किती करतोस? थोडेच करतोस. हां, अर्जुन, तुला वाटतं ना? व त्या दृष्टीने तू काही प्रयत्न करतोस का? वस्तू बनवतोस का? नवीन बनवतोस? मग आता सध्या तुम्ही काय बनवताय? सांगा जरा, उभं राहू सगळ्यांना. 3 मॉडेल ट्रक. जरा सांगा सगळ्यांना यापुढे. बघा, ह्यांची क्रिएटिव्हिटी बघा. मी त्यांना जस्ट सांगितलेलं, तुम्ही विचार करा, तर त्यांनी किती छान विचार केले बघा. 3 मॉडेल ट्रक आता आम्ही बनवत आहोत. हां, ते काय नक्की त्याच्यात वर्क आहे सांगा सगळ्यांना. क्रेन आहे. अजून काय आहे त्याच्यामध्ये? येस, अग्निशामक दलामध्ये जे असते ना मशीन, जे पाण्याचा वापर करून आग विझवते, तसं त्यांनी त्याच्यामध्ये सिस्टीम ठेवली आहे. अजून हां, JCB ठेवला आहे त्यांनी. म्हणजे एवढे 3 मॉड्यूल्स त्यांनी ठेवले आहेत एका ह्याच्यात. 3 सिस्टीम ठेवल्या. ते आपल्याला दाखवणार आहेत. कधीपर्यंत पूर्ण होईल? हां, 3 दिवसात. अजून 3 दिवस लागणार आहे अजून त्यांना. ठीक आहे, ओके, चांगला प्रयत्न आहे ना, हो ना. तुम्ही पण असं काहीतरी नवीन तयार करा. जा. कोणाला मागच्या बेंचवर बसायला आवडतं? मागच्या बेंचवर बसून मज्जा मस्ती करायला कोणाला आवडतं? आणि कोण मज्जा करतं मागच्या बेंचवर बसून वर्गामध्ये? कोण करतं? कोण आईला उलटं बोलतं? आईला कोण उलटं बोलतं? सगळे खरं बोलताय तुम्ही?
आईला नाही उलटं बोलत तुम्ही? खरं बोला. तुमच्या आईनीच मला सांगितलेलं आहे की माझी मुलगी माझा मुलगा मला उलटं बोलते. खरं बोलायचं. हां, विहान बोलतो उलटं ना? अजून कोण कोण बोलतं? सगळे बोलतात, मला माहिती आहे. आता तुम्ही कॅमेरावर आहात म्हणून सांगताय खोटं खोटं, हो ना? सगळे बोलता ना आईला उलटं? नाही बोलत? खरं बोलायचं. उलटं नाही बोलत ना? उलटं बोलता ना? दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही. ठीक आहे. आईला उलटं बोलायचं नाही. का नाही बोलायचं? कारण की आपली आई असते. आपली आई असते, हो ना? जन्मदात्री असते ना? हो. आणि वडिलांना कोण कोण उलटं बोलतं? कोण नाही बोलत? मग तुम्ही सगळे चांगले विद्यार्थी आहात. सगळे चांगले विद्यार्थी आहात ना? हो ना? आता समजा तुम्ही भविष्यामध्ये कोणतरी मोठे झालात, ओके? तर ऑफिसर झालात, क्लास 1 ऑफिसर झालात, क्लास 2 ऑफिसर झालात, नंतर कोणी शिक्षक समजा झालं, कोण मुख्याध्यापक झालं, कोण प्रोफेसर झालं, तर तुम्हाला या शाळेची आठवण येईल का? ठीक आहे. मग तुम्ही आत्ता अशी स्वप्न रंगवता का? स्वप्न बघता का? मी जर पोलीस झालो किंवा मी जर क्लास 1 ऑफिसर झालो किंवा झाले, हां, किंवा मी प्रोफेसर झालो किंवा प्रोफेसर झाले, तर मी या शाळेसाठी हे करणार. असं कोणी विचार केलाय? सांगा बघू दे मग पटापट. मी विचार केलाय. तुम्ही विचार केला तर तुम्ही पण म्हणालात हो. मग आता काय विचार केला तर पटकन सांगा. हां, सांगा. मला असं वाटतं की कौलात ते पत्रे. येस, ऋणालीला वाटतंय कौलेत ते ती पत्रे लावून दे, हो ना? हां, ती मोठी झाल्यावर. ओके, ठीक आहे. अजून स्वतःहून उभे राहून सांगा. म्हणजे मी मोठी झाल्यावर डॉक्टर बनेन व आपल्या शाळेच्या साईडलाच एक मोठा दवाखाना काढेन. जर कोणाला काही झालं तर मी माझ्या दवाखान्यातनं त्यांना नीट उपचार करेन त्यांच्यावर. ओके, सांगा पटकन. काहीच नाही, म्हणजे तुम्हाला शाळेविषयी काहीच वाटत नाही आहे, हो ना? हे याच्यातून प्रतीत होतं आहे. फक्त 2 विद्यार्थिनींनी सांगितलं की ते काय करू शकतात. बाकी कोणालाच काही वाटत नाही आहे? हां, का बोलायची भीती वाटते? भीती कशाला वाटायला पाहिजे? कोणाकोणाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे? बिझनेस म्हणजे काय? स्वतःचा व्यवसाय. ओके, गुड, चांगली गोष्ट आहे. आणि कोणाकोणाला कोण कोण नोकरी करणार आहे? जॉब करणार आहे? जॉब कोण कोण करणार आहे? नाही, कोण नाही करणार आहे जॉब? हात वरती करा. ताट. येस, ताट हात वरती करा. जरी तुम्ही इंजिनियर झालात आणि कुठेतरी वर्किंगला असाल तरी तो पण जॉबच झाला. समजलं का? ओके. तुम्ही क्लास 1 ऑफिसर असलात तरी तो पण जॉबच झाला. शिक्षक झालात, प्रोफेसर झालात तरी तो पण जॉबच झाला. म्हणजे व्यवसाय करणाऱ्याची संख्या जास्त आहे, हो ना? आणि नोकरी करणाऱ्यांची संख्या कमी. आणि बाकीचे काय करणार आहेत? जे व्यवसाय पण नाही करणार आहेत, नोकरी पण नाही करणार, ते काय करणार आहेत? हां, समाजकार्य करणार आहेत का? समाजकार्य करणार आहात? बघा, एक गोष्ट ऐका. आज घरी गेल्यावर स्वतःच्या आईबाबांना थँक्यू बोला, कारण की ते तुम्हाला 2 वेळेचं चांगलं जेवायला देतात, हो ना? हो की नाही? असं कोणाच्यावर परिस्थिती आली आहे का की आम्हाला रात्री आता काय जेवायचं, त्याचं टेन्शन आहे, जेवायलाच काही नाही आहे, घरात काही धान्यच नाही, अशी कोणावर कधीच परिस्थिती आली नसेल, हो की नाही? हां, हो ना? मग आपण आपल्या आईबाबांना थँक्यू बोललं पाहिजे त्या गोष्टीसाठी. आणि आपल्याला शाळेत पण दुपारी पोषण आहार मिळतो,
तो पण आपण फेकून न देता खाल्ला पाहिजे. आपल्याला लागेल तेवढंच घेतलं पाहिजे. अजूनही जगामध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांना खायला अन्न मिळत नसतं. आपण बघतो रस्त्यावर ते फिरत असतात, हो की नाही? असतात ना? हां. मग आपल्याला जर मिळतंय मग आपण नशीबवान होत ना, आहेत ना नशीबवान. मग आपण शाळेमध्ये येऊन चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगल्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक शिक्षक काही ना काहीतरी तुम्हाला नवीन शिकवत असतो, सांगत असतो. तर ती तुम्ही गोष्ट स्वतः अंगीकृत करून घेतली पाहिजे, शिकलं पाहिजे त्याच्यातून काहीतरी नवीन. जसं की काही विद्यार्थी करतायत, वागतायत, तसे वागतायत ना. पण काही विद्यार्थी अजूनही अभ्यासामध्ये त्यांना काही गंधच नसतो, इंटरेस्टच घेत नाहीत. आपण शाळेमध्ये येतोय, मस्तपैकी छताखाली बसतोय, वर्गामध्ये फॅन खाली बसतोय आणि आपले आईबाबा बाहेर कष्ट करत असतात उन्हामध्ये, हो ना, असतात ना. मग त्यांना किती त्रास होतो, काट्याकुट्यामध्ये कामं करत असतात. मग तेव्हा ते स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात का? नाही, ते फक्त तुमचा विचार करतात, हो ना. माझं मूल, माझी मुलगी शिकून मोठे होतील, चांगले शिक्षण घेतील, चांगले 4 पैसे मोठं झाल्यावर कमवतील, स्वतःच्या पायावर उभे राहतील. सरळ बस रे तू, तुला बोर होतंय का? मग अशाच काही गोष्टी तुम्हाला दररोज सांगितल्या जातात, तर त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपल्याला जर पालक शाळेमध्ये पाठवतात, शिक्षणासाठी पाठवतात, तर आपण आवडीने रोज शाळेत आलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. नुसता अभ्यास एके पुस्तकातलंच वाचलं म्हणजे शिक्षण झालं का? नाही. आपण कसं बोलायचं, कसं वागायचं, किंवा नवीन नवीन गोष्टी असतात त्या आपल्याला शाळेमध्ये बघायला मिळतात. तर ते शिकणं म्हणजे ते पण शिक्षणच झालं. कसं जगायचं हे समजलं पाहिजे. कळलं? समजतंय का? म्हणजे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान पण महत्त्वाचं आहे. नुसतं मी प्रश्नोत्तरं पाठ करते, पेपरमध्ये मी आउट ऑफ मार्क्स मिळवते म्हणजे मी हुशार झालो का? नाही. कसं बोलायचं, कसं राहायचं हे पण समजलं पाहिजे. मग त्याच्यासाठी नम्रता हा गुण प्रत्येकामध्ये असला पाहिजे. कळलं? समजलं? एक सुविचार आहे बघा, विद्या विनयने शोभते. विद्या म्हणजे काय? ज्ञान. विनय म्हणजे काय? नम्रता. म्हणजे आपल्याकडे काय असलं पाहिजे? नम्रता असली पाहिजे, आणि तरच आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा काहीतरी फायदा होतो. नाहीतर बघा, एखादा विद्यार्थी आहे, हुशार आहे, खूप हुशार आहे, हां, आणि एक्झाममध्ये त्याचा फर्स्ट नंबर येतो आणि तो मोठा ऑफिसर झाला, पण त्याला कसं लोकांशी नम्रतेने बोलायचं हेच माहिती नाही आहे. तो उद्धटपणे घमेंडीमध्ये बोलतो सगळ्यांशी, हां. आणि मग अशाने तो त्याची नोकरी टिकवू शकेल का, किंवा त्याचा व्यवसाय टिकवू शकेल का? नाही. त्याच्या हाताखालचे कामगार आहेत ते सगळे त्याला बडबडणार, हो की नाही. त्याचा राग करणार की अरे काय हा एवढा मोठा आमचा साहेब आहे, पण याला नीट बोलता पण येत नाही आमच्याशी प्रेमाने. त्याचा सगळीजणं राग करणार आणि मग त्याचा धंदा असेल तो बंद पडणार, हो की नाही. किंवा तो मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर असेल ऑफिसर म्हणून, तरीसुद्धा त्याला जर त्याच्या स्टाफशी चांगलं बोलता येत नसेल तर मग त्याचा स्टाफ त्याच्यावर नाराज होणार आणि मग त्याला पण त्याची नोकरी गमवावी लागणार, हो ना. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आपण वागताना, बोलताना काय ठेवलं पाहिजे? नम्रता. शिक्षकांशी पण बोलताना नम्रपणे बोललं पाहिजे, हो ना. सर हे घेऊ का, मॅडम हे घेऊ का, असं करू का, जरी तुम्हाला येत असलं तरीसुद्धा. समजलं? हां, ओके. तर आज मी तुम्हाला बरंच काय काय सांगितलं आहे, त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हे नुसतं तुम्ही कॅमेऱ्यावर दिसताय म्हणून माना हलवू नका, ते लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. शाळेमध्ये येताय तर ज्ञान घ्या, शिक्षण घ्या. नुसतं पुस्तकामधले प्रश्नोत्तरं पाठ करणे, गणितं सोडवता येणे, प्रश्नांची उत्तरं लिहिता येणे म्हणजे शिक्षण नव्हे. कळलं? आपण दुकानात गेलो तर दुकानामध्ये जाऊन वस्तू कशी घ्यायची हे पण आपल्याला समजलं पाहिजे. कळलं? घरामध्ये काही समजा प्रॉब्लेम झाला तर आपल्याला तो लगेच सॉल्व करता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही मोठे झालात, हां, मोठे झाला, आता तुम्ही लहान आहात, मोठे झालात आणि अचानकपणे काहीतरी विजेचा प्रॉब्लेम आला किंवा कुठेतरी वायरही झाली,
तर त्याचं पण नॉलेज तुम्हाला पाहिजे, हो की नाही? म्हणजे काय मी म्हणत नाही आहे तुम्ही जाऊन लगेच त्याला हात लावा, दुरुस्त करा. तर विजेच्या तारेला हात लावताना आपण पायामध्ये काहीतरी रबरी चप्पल घातली पाहिजे, लाकडाचा वापर केला पाहिजे, हो ना? तिथे ओलसर जागा असेल तर हात नाही लावला पाहिजे. हे सगळं ज्ञान आपल्याला पाहिजे ना. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम आल्यावर कसं वागायचं किंवा कोणताही प्रसंग आल्यावर कसं वागायचं हे ज्ञान आपल्याला उगत झालं पाहिजे. म्हणजे ह्याला आपण शिक्षण म्हणतो. बँकेत समजा गेला तर कसं बोलायचं, काय करायचं, तो व्यवहार कसा करायचा हे माहिती पाहिजे. समजा एखादा तुमचा मित्र पडला, मैत्रीण पडली तर कसं वागायचं, काय करायचं, काय ॲक्शन घ्यायची हे माहिती पाहिजे. हे शिकून घ्या, कळलं? मग त्याच्यासाठी आधी नम्रता हा गुण असणं आवश्यक आहे. नाही तर उद्धटपणे तुम्ही वागत राहिलात तर तुमच्याशी कोणी प्रेमाने वागेल का? नाही. मग आपण पण कसं वागलं पाहिजे? प्रेमाने वागलं पाहिजे. समजलं? जर तुम्हाला अपेक्षित असतं की हां बाबा माझ्या मित्राने माझ्या मैत्रिणीने माझ्याशी प्रेमाने बोलावं, चांगलं बोलावं, तर आपण पण त्याच्याशी चांगलं बोललं पाहिजे. समजलं सगळ्यांना? ओके.